चला आता आपण भाग 12 पाहूयात, जो की पेपर क्रमांक 3 मधील शेवटचा भाग आहे. यातील पहिला प्रश्न पहा बाळांनो. पहिला प्रश्न काय आहे तर एका चंचू पात्रात 90 मिली पाणी आहे. चंचू पात्राचा 4/5 भाग रिकामा आहे. चंचू पात्राचा 4/5 भाग आपल्याला रिकामा दिलेला आहे. ते चंचू पात्र पाण्याने पूर्ण भरण्यासाठी त्यात किती पाणी ओतावं लागेल असा या ठिकाणी प्रश्न आपल्याला केलेला आहे. प्रथम हा जो प्रश्न आहे तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि नंतर त्याचं सोल्युशन काढायचं बाळांनो. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा प्रश्न काय आहे, कसा विचारलाय ते व्यवस्थित पाहायचं आहे. चंचू पात्र आहे, चंचू पात्रात 90 मिली पाणी आहे. ठीक आहे. चंचू पात्र आहे आणि त्या चंचू पात्रात 90 मिली पाणी आहे, म्हणजे त्याची क्षमता आपल्याला सांगितली नाही हे त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. फक्त आणि फक्त 90 मिली पाणी आहे. हे कशावरून कळलं तर पुढचं सेंटेन्स पहा, पुढचं वाक्य पहा. चंचू पात्राचा 4/5 भाग रिकामा आहे. आता 4/5 रिकामा भाग आहे तर भरलेला किती 1/5 असणार, कारण की त्या चंचू पात्राचे समान 5 भाग केलेले, त्या 5 भागापैकी 4 रिकामे आहेत, तर भरलेला भाग हा फक्त आणि फक्त 1 असणार. ठीक आहे. बघा कसं काढलं मी ते. तर हे 4/5 भाग रिकामा, तर भरलेला बघा 5 मधून 4 मायनस करा, 1/5 भाग हा पाण्याने भरलेला असणार आहे. पाण्याने भरलेला. ओके, समजलं का आता? मग या पद्धतीनं तुम्हाला लक्षात यायला हवं. ठीक आहे. आकृती काढून सुद्धा मी तुम्हाला सांगते इथं. बघा हा 1 झाला, हा 2, हा 3, हा 4 आणि 5. तर असे 5 इक्वल पार्ट्स मध्ये ते डिवाइड केलेलं आहे आणि त्याच्यापैकी 4 भाग रिकामे आणि 1 भाग कसा आहे भरलेला आहे. मग एका भागात 90 मिली पाणी आहे. बघा त्रैराशिक मांडणीनं अगदी पटकन झटकन तुम्ही उत्तर काढू शकता. 1 भाग बरोबर 90 मिली. तर आपल्याला काय सांगितले, चंचू पात्र पाण्याने पूर्ण भरण्यासाठी, म्हणजे या ठिकाणून असं एवढंच तुम्हाला पाणी ओतायचं आहे. ठीक आहे. ते पूर्ण भरण्यासाठी त्यात किती पाणी ओतावं लागणार आहे, म्हणून 4 भाग म्हणजे किती, सिंपली असं मांडायचं. मग 90 गुणिले 4 किती येणार बाळांनो, 9 चोक 36 आणि वरचा 0 म्हणजे 360 ml जर तुम्ही पाणी ओतलं त्या चंचू पात्रामध्ये तर ते चंचू पात्र पूर्ण भरणार आहे. म्हणून असा ऑप्शन कुठं दिलेला आहे तर ऑप्शन नंबर बी मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. हे आपलं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, 360 मिली. समजलं? ओके. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. पुढचा प्रश्न पहा. 57 जो प्रश्न आहे तो पहा. 90 मीटर गुणिले 80 मीटर मापाच्या भूखंडाचे 30 मीटर गुणिले 20 मीटर आकाराचे आयताकृती भागात वाटप केलेले आहे आणि दिलेल्या भूखंडाचे तयार होणारे भाग किती असा प्रश्न विचारलेला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे पहा. या ठिकाणी आपल्याला जो मोठा भूखंड आहे तो अंशस्थानी घ्यायचा आहे. ठीक आहे. मग 90, आता इथं युनिट सेम आहेत बघा. 90 मीटर इथं गुणिले 80 मीटर म्हणजे लांबी 90 आहे, रुंदी 80 मीटर आहे. तुम्हाला पार्ट्स कसे करायचे आहेत, तुकडे कशा भागात वाटप करायचे आहे ते सुद्धा लांबी गुणिले रुंदी म्हणजे आयताकृती भाग आहेत ते, त्याची सुद्धा बघा लांबी मीटर मध्ये, रुंदी सुद्धा मीटर मध्ये आहे. डायरेक्टली तुम्ही व्हॅल्यूज पुट करू शकता. मग 90 गुणिले 80 छेदामध्ये येणार 30 गुणिले 20, 0 0 गेट कॅन्सल. ओके. त्यानंतर 3 1 3, 3 3 9, 2 1 2, 2 चूक 8, 3 गुणिले 4 हे अंशस्थानी शिल्लक राहिलं त्यांचा गुणाकार आपण करूयात. सो आपलं फायनल आन्सर असणार आहे 12 म्हणजेच 12. ऑप्शन नंबर डी मध्ये आपलं अचूक उत्तर असणार आहे. आहे की नाही सोपं? एक अतिशय झटपट उत्तर निघतं या प्रश्नाचं. समजलं सगळ्यांना? चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. पुढील पैकी कोणत्या घड्याळातील काट्यांमध्ये लघुकोन तयार झालेला आहे? अतिशय सोपा असा प्रश्न आहे. लघुकोन म्हणजेच त्याला न्यून कोन असं म्हणतात किंवा ॲक्यूट अँगल असं म्हणतात. लघुकोन हा 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी असतो अशा कोणाला काय म्हणतात, लघुकोन असं म्हणतात. मग या ठिकाणी प्रत्येक ऑप्शन व्यवस्थित तुम्हाला पाहायचं आहे. प्रत्येक घड्याळातील जे काटे आहेत ते व्यवस्थित पहा. तर ऑप्शन ए पहा बाळांनो. ऑप्शन ए मध्ये
ऑप्शन ए मध्ये बघा या ठिकाणी हा अँगल तयार झालेला आहे. आता तुम्हाला सांगितले लगतचे दोन अंक आहेत त्याच्यामध्ये 30 अंश मापाचा कोन तयार झालेला असतो. 30 अधिक 30 म्हणजे 60 अंशाचा कोन या ठिकाणी तयार झालेला. आता इथं पाहायची सुद्धा आवश्यकता आहे का? आहे का? नाही, अजिबात नाहीये. कारण की हा काठा पहा कुठं आहे आणि हा याच्यातला अँगल 100% काय काटकोनापेक्षा जास्त माप दिसायले तिथं, म्हणजेच काय विशाल कोन असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा ऍक्युरेट काय आहे, राईट अँगल काटकोन आहे. या ठिकाणी सरळ कोन तयार झाले म्हणजे स्ट्रेट अँगल तयार झालेलं आहे. सो आपलं फायनल आन्सर ऑप्शन नंबर ए असणार आहे. हा या ठिकाणी लघुकोन तयार झालेला आहे. लघुकोन ऍक्यूट अँगल फॉर्म झालेला आहे. ऑप्शन बी मध्ये नाही, सी मध्ये नाही, डी मध्ये सुद्धा नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न पहा. पुढील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती? अतिशय सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी दशांश अपूर्णांक संख्या तुम्हाला दिलेले आहेत आणि याच्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती ही तुम्हाला शोधायला सांगितली. पटकन ऑप्शन पाहिजे. या ठिकाणी बघा पूर्ण संख्या सगळ्या ऑप्शन मध्ये 999 दिलेत. 9 पॉइंट असं दिलेले पहा या ठिकाणी 9 पॉइंट 9 पॉइंट 9 पॉइंट 9 पॉइंट. ओके. मग दशांशा स्थळी बघा पॉइंट नंतर हे जे प्रथम स्थळ असतं त्याला दशांश स्थळ असं म्हणतात आणि त्या स्थळी जो अंक आहे मोठा असेल तर ती संख्या मोठी असते. ऑप्शन ए मध्ये 9.9 आहे म्हणजे ही सगळ्यात मोठी संख्या आहे. या ठिकाणी बघा शतांश स्थळी 9 आहे ती लहानच आहे. या ठिकाणी सहस्त्रांश स्थळी 9 आहे आणि या ठिकाणी सहस्त्रांश स्थळी 9 आहे म्हणजे या सगळ्या लहान संख्या आहेत ऍज कम्पेअर टू द ऑप्शन ए. सो ऑप्शन ए आपलं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल पहा. पुढील प्रश्न जो की असणार आहे शेवटचा प्रश्न आपला पेपर क्रमांक 3 याच्यामधील आपला फायनल प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आलेखाचा प्रश्न आहे. अतिशय सोपा बघा. प्रश्न आहे पुढील स्तंभलेखात वेगवेगळे खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे. बॅडमिंटन खेळणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा क्रिकेट व टेबल टेनिस खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त आहे आपल्याला असा प्रश्न केलेला आहे. मग प्रश्नामध्ये काय दिलंय व्यवस्थित माहिती वाचून घ्या. या ठिकाणी म्हटलंय की वेगवेगळे खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती दिलेली. ओके. बॅडमिंटन खेळणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा आता बॅडमिंटन किती विद्यार्थी खेळतात हे पहा. एक्स ऍक्सिस वर तुम्हाला काय दिले बाळांनो? एक्स ऍक्सिस वर दिलेला आहे तुम्हाला खेळ दिलेले. कोणकोणते खेळ खेळतात ते दिलेले बघा. या ठिकाणी टेबल टेनिस, क्रिकेट, फुटबॉल आणि बॅडमिंटन. मग या ठिकाणी बॅडमिंटनचा बार तुम्हाला पाहायचा आहे आणि तो कुठपर्यंत आहे तर व्हाय ऍक्सिस बघा. व्हाय ऍक्सिस वर 5, 10 विद्यार्थ्यांची संख्या तुम्हाला दिलेली आहे. एक्स ऍक्सिस वर खेळ, वाय ऍक्सिस वर विद्यार्थ्यांची संख्या किती विद्यार्थी खेळतात असं दाखवलेलं आहे. म्हणजे बॅडमिंटन खेळतायत विद्यार्थी त्यांची संख्या आहे 20. ठीक आहे. त्यांची किती संख्या आहे तर एकूण 20 विद्यार्थी बॅडमिंटन खेळतात. बघा या ठिकाणी हा बार ग्राफ आपला किती तर 20 विद्यार्थी बॅडमिंटन खेळतात. आपण या ठिकाणी लिहून घेऊयात बॅडमिंटन खेळणारे विद्यार्थी 20 आहेत. आता यापुढे बघा क्रिकेट व टेबल टेनिस खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे. ठीक आहे. कितीने जास्त आहे असं म्हटलेलं. मग क्रिकेट खेळणारे विद्यार्थी किती आहेत ते आपण काउंट करून घेऊयात. तर याचा बार पाहायचा तुम्हाला क्रिकेटचा 25 विद्यार्थी क्रिकेट खेळतात. ठीक आहे. क्रिकेट खेळणारे विद्यार्थी किती आहेत एकूण 25 विद्यार्थी क्रिकेट खेळतात. त्यानंतर टेबल टेनिस तर टेबल टेनिसचा ग्राफ पाहायचा तुम्हाला. या ठिकाणी एकूण 10 विद्यार्थी टेबल टेनिस खेळतात. ठीक आहे. व्यवस्थित माहिती काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर उदाहरण सॉल्व्ह करायचं. टेबल टेनिस खेळणारे विद्यार्थी एकूण बघा या ठिकाणी 10 विद्यार्थी टेबल टेनिस खेळतात. आता आपण प्रश्नाकडे वळूयात. प्रश्नामध्ये काय सांगितले ते व्यवस्थित पहा. बॅडमिंटन खेळणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा क्रिकेट व टेबल टेनिस खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त आहे. मग 25 अधिक 10 या दोघांची आपल्याला ऍडिशन करावी लागेल बाळांनो. 25 अधिक 10 किती होणार 35. ठीक आहे.
आता 35 मधून तुम्हाला 20 मायनस करावी लागतील, कितीने जास्त आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलाय. म्हणून 35 वजा काय 20, 5 आणि 1, तीनातून 2 गेले, 1 राहिलं म्हणजे 15. 15 ने जास्त आहे, जे की ऑप्शन नंबर डी मध्ये आपलं फायनल आन्सर असणार आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढायचं. अतिशय सोपा असतो आपला आलेखाचा प्रश्न. ठीक आहे, त्याच्यामुळे याच्यात तर एकाचाही मार्क जाऊ नये. ठीक आहे, अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्ही सॉल्व्ह केला की 100% याच्यामध्ये आउट ऑफ मार्क तुम्हाला या चॅप्टर मध्ये मिळून जाणार. ओके, तर अशा पद्धतीने भाग 3 आपला कंप्लीट झालेला आहे.